नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे। यात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात संपूर्ण देशात सध्या संतापाची लाट पसरली आहे। याच पार्श्वभूमीवर 22 जुलै रोजी मुंबईतील दादर परिसरात शेकडो विद्यार्थी न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले। पोलिसांचा मोठा बंदोबस्तात हे आंदोलन सुरू होते। यावेळी अनेक आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, पण जेव्हा हे आंदोलनकर्ते रस्त्यावरून घोषणा देत जात होते तेव्हा एका अनोख्या प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, आंदोलनादरम्यान विद्यार्थी जेव्हा दादरच्या रस्त्यावरून घोषणाबाजी करत पुढे जात होते तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जुन्या इमारतीमधील खिडक्या आणि गॅलरीमध्ये एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले। इमारतींमधील अनेक वयोवृद्ध नागरिक, आजोबा आणि आजी गॅलरीमध्ये एकत्र आले। त्यांनी केवळ आंदोलकांचे दृश्य पाहिले नाही, तर हात उंचावून, टाळ्या वाजवून आणि हात हलवून विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला खंबीर पाठिंबा दर्शवला। रस्त्यावर लढणारा तरुण वर्ग आणि त्यांना गॅलरीतून पाठिंबा देणारी ज्येष्ठ पिढी, या दोन्ही पिढ्यांमधील हे बंध सोशल मीडियावर युजर्सच्या थेट मनाला भिडले आहे। नीटच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे। या संघर्षात केवळ विद्यार्थीच नाही, तर ज्येष्ठ नागरिक देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। जेव्हा अन्यायाविरुद्ध तरुण पिढी रस्त्यावर उतरते तेव्हा घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि पाठिंबा हीच त्यांची खरी ताकद बनते। अशा कमेंट्स सध्या या व्हिडिओवर येत आहेत आणि त्या सोशल मीडियावरील युजर्सच्या मनाला भिडत आहेत आणि त्यांचाही पाठिंबा या आंदोलनाला मिळत आहे। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, धन्यवाद।